नमस्कार, मी सीए चैतन्य श्रीरंग वैद्य आज आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 जुलै 2017 पासून जीएसटी कायदा भारतामध्ये त्याची अंमलबजावणी झाली होती। या कायद्यामध्ये वेळोवेळी अत्यंत महत्त्वाचे काही बदल होत आहेत आणि ज्यावेळी आपण भारतामध्ये व्यवसाय करत असतो, व्यापार करत असतो, त्यावेळेला आपल्याला या कायद्यामधील बदलांची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून आपण आज हा एक नवीन उपक्रम सुरू करतोय की ज्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे आणि जे काही कायद्यामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत त्याची माहिती आपण करून घेणार आहोत। तर आजचा आपला पहिला विषय आहे कॉम्पोजिशन स्कीम, जीएसटी कायद्यामध्ये जी आणलेली आहे ती। आता हा विषय सुरुवातीला मांडण्याचं कारण असं आहे की जर आपल्याला येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षासाठी आपल्या व्यवसायासाठी जर कॉम्पोजिशन स्कीमची निवड करायची असेल तर त्यासाठीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2020 ही आहे। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता कोरोना रोगाचा जो प्रादुर्भाव भारतामध्ये सुरू आहे त्यासाठी सरकारने काही सवलती दिलेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला जर कॉम्पोजिशन स्कीम या आर्थिक वर्षासाठी स्वीकारायची असेल तर त्याची अंतिम तारीख जी पूर्वी 31 मार्च होती ती आता 30 जून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण 30 जून पूर्वी आपल्या व्यवसायासाठी कॉम्पोजिशन स्कीमची निवड करू शकतो। म्हणून आता आपण जाणून घेऊया की जीएसटी कायद्याअंतर्गतची कॉम्पोजिशन स्कीम काय आहे। आता मुळात आपल्याला प्रश्न पडतो की कॉम्पोजिशन स्कीम म्हणजे नक्की काय। तर ज्यावेळी जीएसटी कायद्याची अंमलबजावणी झाली होती तर त्यावेळी या कायद्यामध्ये जे रिटर्न होते किंवा ज्या काही किचकट तरतुदी होत्या ह्या छोट्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी, छोट्या व्यापाऱ्यांसाठी थोड्या अवघड होत्या, थोड्या क्लिष्ट होत्या। म्हणून सरकारने कॉम्पोजिशन स्कीम अर्थातच तडजोड कर योजनेचा पर्याय समोर आणला। या कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आपण आपल्या एकूण विक्रीच्या एक सवलतीच्या दराने त्यावर टॅक्स भरतो। ह्याचं विवरणपत्रकही आपलं तिमाही असतं। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय हा आपल्यासाठी दिलेला एक पर्याय आहे, तो बंधनकारक नाहीये। त्यामुळे कॉम्पोजिशन स्कीम निवड करायची की नाही हा निर्णय संपूर्णपणे ऐच्छिक आहे, त्याची कोणतीही सक्ती असणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॉम्पोजिशन स्कीम नक्की कोण स्वीकारू शकतो। आपण बघितलं की प्रामुख्याने लहान व्यापाऱ्यांसाठी ही स्कीम आणलेली आहे। पण लहान व्यापारी म्हणजे नक्की काय, तर कॉम्पोजिशन स्कीम कोण स्वीकारू शकतो यासाठी प्रामुख्याने सरकारने 2 वर्ग केलेले आहेत। यातल्या पहिल्या वर्गामध्ये उत्पादक म्हणजेच मॅन्युफॅक्चरर्स, व्यापारी म्हणजेच ट्रेडर्स आणि उपहारगृह म्हणजेच रेस्टॉरंट किंवा केटरिंग सेवा देणारे यांचा समावेश होतो। तर दुसऱ्या वर्गामध्ये उपहारगृह म्हणजेच केटरिंग सेवा किंवा रेस्टॉरंट सेवा ही सेवा सोडून अन्य प्रकारच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवांचा पुरवठा करणारे लोक यांचा समावेश होतो। आता पुन्हा कॉम्पोजिशन स्कीम कोण स्वीकारू शकतो, तर मागील आर्थिक वर्षामधील म्हणजेच 1/4/19 ते 31/3/20 या आर्थिक वर्षातील आपली एकूण विक्री किंवा पुरवठा हा जर पुढे दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तरच मुळामध्ये आपण कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारण्यासाठी पात्र आहोत। आता यातला जो पहिला वर्ग आपण बघितला होता उत्पादक, व्यापारी आणि रेस्टॉरंट सेवा देणारे यांच्यासाठी ही मर्यादा 1.5 कोटी रुपयाची आहे। तर दुसरा जो वर्ग आहे म्हणजेच अन्य सेवा देणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हीच मर्यादा 50 लाखाची आहे। म्हणजेच जर मागील आर्थिक वर्षामधील आपली एकूण विक्री ही 1.5 कोटीपेक्षा किंवा दुसऱ्या वर्गासाठी 50 लाखापेक्षा जर कमी असेल तरच मुळामध्ये आपण कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय स्वीकारू शकतो। जर आपली विक्री किंवा आपला एकूण पुरवठा या दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर आपल्यासाठी कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय उपलब्ध असणार नाही। आता कॉम्पोजिशन स्कीम मध्ये सरकारने काही अपात्र व्यक्ती ठरवलेले आहेत। म्हणजेच काय, तर ज्यांचा एकूण विक्री किंवा टर्नओव्हर हा जरी कायद्यामध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल म्हणजेच 1.5 कोटी किंवा 50 लाखापेक्षा कमी असेल तरी सुद्धा आपण ही कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारू शकत नाही। त्यासाठी त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत, काही विशिष्ट व्यक्ती सांगितलेल्या आहेत। ह्या व्यक्तींना कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय अजिबात उपलब्ध होणार नाही। ह्या व्यक्ती कोण आहेत ते आपण एक एक बघूया। यातली पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे जीएसटी कर प्रणालीतून ज्या गोष्टी वगळलेल्या आहेत अशा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती। आता ह्याच्यामध्ये जीएसटी कर प्रणालीतून वगळलेल्या वस्तू म्हणजे कुठल्या, तर आता सध्या परिस्थितीमध्ये यामध्ये केवळ 2च वस्तूंचा समावेश होतो। त्यातली पहिली कॅटेगरी किंवा पहिला प्रकार म्हणजे मद्य आणि दुसरा प्रकार म्हणजे पेट्रोलियम किंवा डिझेल। त्यामुळे जर आपण पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा करत असलो, विक्री करत असलो किंवा आपण मद्याची विक्री करत असलो तर आपल्याला कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय उपलब्ध होणार नाही। याचाच अर्थ आहे उदाहरणादाखल जर आपलं रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची एकूण वार्षिक विक्री ही आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, त्यामुळे आपण कॉम्पोजिशन स्कीमसाठी पात्र होतो।
मात्र जर ते रेस्टॉरंट मद्याचाही पुरवठा करत असेल, म्हणजेच रेस्टॉरंट आणि बार एकत्र असेल, तर मात्र त्या व्यक्तीला कॉम्पोजिशन स्कीम मिळणं अशक्य आहे. त्याला कॉम्पोजिशन स्कीम साठी ती व्यक्ती अपात्र ठरते. आता दुसरा प्रकार जो आहे, यामध्ये राज्याबाहेर वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती. जर आपण महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊन एखादी विक्री करत असलो, वस्तूंची किंवा सेवांचा पुरवठा करत असलो, तर आपल्याला कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय उपलब्ध नाहीये. पण आता ह्याच्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की राज्याबाहेरून वस्तू किंवा सेवांची खरेदी करण्यावर कुठलाच निर्बंध नाहीये. म्हणजेच कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारलेली व्यक्ती ही राज्याबाहेरून खरेदी करू शकते, मात्र राज्याबाहेर विक्री करता येणार नाही, ही त्याच्यावरती अट घातलेली आहे. कॉम्पोजिशन स्कीमच्या खाली अपात्र ठरवलेली पुढची व्यक्ती किंवा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ई कॉमर्स ऑपरेटरच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवांची पुरवठा करणाऱ्या व्यक्ती. आता ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की Amazon किंवा फ्लिपकार्ट यांसारखे जे ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत, त्यांच्यासाठी जीएसटी कायद्यामध्ये ही संज्ञा वापरलेली आहे. Amazon किंवा फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपण आपल्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने ह्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकू शकतो. त्यामुळे जरी आपला टर्नओव्हर 1.5 कोटीपेक्षा कमी असला, तर जरी आपण Amazon किंवा फ्लिपकार्ट किंवा यांसारख्या अन्य ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून जर आपल्या वस्तू विकणार असलो, तर आपल्याला कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय इथे उपलब्ध केलेला नाहीये. आता आपण बघितलं की आपला जो दुसरा वर्ग आहे, याच्यामध्ये रेस्टॉरंट सोडून अन्य सेवा देणाऱ्या व्यक्ती आहेत. अर्थातच ह्याच्यामध्ये लॉजिंगची सेवा कव्हर होते. आपल्याला माहिती आहे की ओयो किंवा यांसारख्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण आपली लॉजिंगची सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे जर आपण आपली सेवा अशा पद्धतीने उपलब्ध करून देणार असलो, तरी सुद्धा कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय आपल्याला उपलब्ध राहणार नाही. आता कॉम्पोजिशन स्कीम मध्ये पुढील जो प्रकार अपात्र व्यक्तींचा ठरवलेला आहे तो कुठला आहे, तर सरकारने काही विशिष्ट वस्तू सांगितलेल्या आहेत. या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांचे जे उत्पादक म्हणजेच मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांना कॉम्पोजिशन स्कीम चा पर्याय उपलब्ध नाहीये. या वस्तू कुठच्या आहेत, एक म्हणजे आईस्क्रीम किंवा खाद्ययोग्य बर्फ, आपण त्याला एडिबल आईस असं म्हणतो. दुसरं म्हणजे पान मसाला. तिसरा प्रकार आहे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ. आणि चौथा प्रकार आहे एरिएटेड वॉटर्स किंवा ज्याला आपण शीतपेय असं म्हणतो. त्यामुळे ह्या 4 पदार्थांच्या, ह्या 4 वस्तूंचे जे उत्पादक आहेत, त्यांना कॉम्पोजिशन स्कीम मिळणार नाहीये. आता ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची अट अशी आहे की ह्या 4 वस्तूंचं उत्पादन हे चालू आर्थिक वर्षामध्ये तसंच मागील आर्थिक वर्षामध्ये सुद्धा करता येणार नाहीये. त्यामुळे जर आपण मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 1/4/19 ते 31 मार्च 2020 या कालावधीत जरी या वस्तूंचं उत्पादन करत असलो, तरी सुद्धा आपल्याला कॉम्पोजिशन स्कीम मिळणार नाहीये. तसंच चालू वर्षात जर आपण याचं उत्पादन करणार असलो, तरी सुद्धा कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय आपल्याला उपलब्ध नाहीये. आता महत्वाची गोष्ट अशी की ह्या वस्तूंच्या उत्पादकांवरती फक्त निर्बंध आहे. याचाच अर्थ जर आम्ही ह्या वस्तू घेऊन विकत असलो, म्हणजेच आम्ही या वस्तूंचे ट्रेडर असलो, व्यापारी असलो, तर मात्र आम्हाला कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारता येणार आहे. केवळ उत्पादकांसाठी कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय जो आहे हा नाकारण्यात आलेला आहे. ह्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे उपहारगृह किंवा केटरिंग सेवा सोडून अन्य सेवा देणारे. आपण सुरुवातीलाच बघितलं की कॉम्पोजिशन स्कीम मध्ये 2 गट केलेले आहेत. त्यातला पहिला जो गट होता, ह्याच्यामध्ये रेस्टॉरंट सेवा देणारे, व्यापारी वर्ग आणि उत्पादक ह्यांचा समावेश होतो. आता ह्या सेवा देणारे लोक जे आहेत किंवा रेस्टॉरंट, व्यापारी आणि मॅन्युफॅक्चरर्स, ह्या व्यवसाय सोडून जर त्याच व्यक्ती अन्य काही छोट्या मोठ्या सेवा देणार असतील, तर त्या त्यांना देता येतील. मात्र त्यासाठी एक मर्यादा घालून ठेवलेली आहे. ती कोणती, तर आपला जर प्रमुख व्यवसाय ह्यापैकी असेल, आपण जर प्रमुख व्यापारी असू, मॅन्युफॅक्चरर असू किंवा रेस्टॉरंट सर्व्हिस देत असू, तर आपण अन्य सेवा कुठल्या मर्यादेपर्यंत देऊ शकतो, तर मागील आर्थिक वर्षातील आपली एकूण विक्री, त्या विक्रीच्या 10% रक्कम किंवा रुपये 5 लाख यापैकी जी रक्कम जास्त येईल त्या मर्यादेपर्यंतच आपण अन्य सेवांचा पुरवठा करू शकतो. आणि जर आपण ह्या पहिल्या वर्गात येत असू आणि अन्य सेवा या मर्यादेपर्यंत करत असू, तर ह्या करपात्र सेवांवरही आपल्याला 1% दराने टॅक्स भरायचा आहे. पण मात्र जर आपण ह्या मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन सेवांचा पुरवठा करत असलो, तर मात्र आपल्याला दुसऱ्या वर्गामध्ये त्याचा समावेश होईल आणि या ठिकाणी आपल्याला 6% करदराने टॅक्स भरावा लागेल. यासाठी आपली पुरवठ्याची मर्यादा जी आहे ती सुद्धा 50 लाख इतकीच लागू होईल. सो हे 2 वर्ग आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की जर आपण प्रामुख्याने व्यापारी असू, उत्पादक असू, रेस्टॉरंट सेवा देणारे असू आणि ह्या बरोबरच जर आपण अन्य सेवा देत असू, तर त्या आपल्याला आपल्या एकूण विक्रीच्या 10% किंवा 5 लाख यापैकी जी रक्कम जास्त येईल तिथपर्यंतच देता येते.
मात्र जर आपण पूर्णपणे सेवांच्याच पुरवठ्यामध्ये आपण जर समाविष्ट होत असू, आपण फक्त सेवाच देत असू, तर त्यासाठी आपल्याला 6% करदराचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि यासाठी आपल्याला एकूण पुरवठ्याची 50 लाखाची मर्यादा म्हणजे आपला समावेश वर्ग क्रमांक 2 मध्ये होईल आणि 50 लाखाची पुरवठ्याची मर्यादा लागू होईल. ह्या पुढची जी प्रकार आहे कॉम्पोजिशन स्कीम मधून अपात्र ठरवलेल्या व्यक्तींचा, ह्याच्यामध्ये तात्पुरते करपात्र व्यक्ती किंवा अनिवासी करपात्र व्यक्तींचा समावेश होतो. आता ही संज्ञा काय आहे किंवा ही कन्सेप्ट काय आहे, तर ज्यावेळी आपण एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये तात्पुरत्या कारणासाठी जाऊन कुठल्याही वस्तूंचा किंवा सेवांचा पुरवठा करत असलो तर त्याला तात्पुरते करपात्र व्यक्ती असं म्हणतात. तसंच जर कोणी भारताच्या बाहेरून भारतामध्ये येऊन तात्पुरत्या कालावधीसाठी पुरवठा करणार असेल तर त्याला अनिवासी करपात्र व्यक्ती असं म्हणतात. उदाहरणादाखल समजा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे, ज्यांचं परमनंट ज्यांचं दुकान आहे, अशा व्यक्ती एखाद्या व्यापारी प्रदर्शनासाठी दुसऱ्या राज्यामध्ये जात असतील आणि ठराविक काळासाठी विक्री करणार असतील तर त्या व्यक्तींना कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय जो आहे हा उपलब्ध केलेला नाहीये. सो आतापर्यंत आपण बघितलं की कॉम्पोजिशन स्कीम कोण स्वीकारू शकतो आणि कॉम्पोजिशन स्कीम साठी कुठल्या व्यक्ती अपात्र आहेत. आता या कॉम्पोजिशन स्कीमचा पुढचा महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे ही कॉम्पोजिशन स्कीम ही पॅन वर आधारित आहे. आपल्याला आयकर कायद्याअंतर्गत जो परमनंट अकाउंट नंबर दिला जातो त्या पॅन वरती ही कॉम्पोजिशन स्कीम आधारित आहे. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारते तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी ही कॉम्पोजिशन स्कीम लागू होते. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीने संपूर्ण देशामध्ये जे जे प्रत्येक राज्यामध्ये जे जे व्यवसाय करत असेल त्या सगळ्या व्यवसायांसाठी कॉम्पोजिशन स्कीम लागू होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट व्यवसायासाठी कॉम्पोजिशन स्कीम आणि दुसऱ्या व्यवसायासाठी रेग्युलर स्कीम असं करता येणार नाही. तसंच एका विशिष्ट वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मी कॉम्पोजिशनचा सवलतीचा दर स्वीकारतो आणि माझ्या अन्य वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी रेग्युलर स्कीम स्वीकारतो असं करता येणार नाही. एकदा आपण कॉम्पोजिशन स्कीमची निवड केली की त्या व्यक्तीने केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी त्याला कॉम्पोजिशन स्कीमच निवडावी लागेल. आता या कॉम्पोजिशन स्कीम मधले कराचे दर कुठचे कुठचे आहेत, तर आपल्याला माहिती आहे आपण सुरुवातीपासून बघतो की सवलतीच्या कराच्या दराने कर भरण्याला कॉम्पोजिशन स्कीम मध्ये अलाव केलेला आहे. ह्यातला वर्ग क्रमांक 1 जो आहे उत्पादक, व्यापारी आणि रेस्टॉरंट सेवा देणार आहे. यापैकी उत्पादकांसाठी करपात्र आणि करमाफ या दोन्ही विक्रीच्या 1% इतका टॅक्स किंवा इतका कर आपल्याला इतक्या कराचा भरणा करायचा आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट किंवा केटरिंग सेवा जर असेल तर त्यांना देखील एकूण विक्रीच्या करपात्र आणि करमाफ विक्रीच्या 5% दराने कराचा भरणा करायचा आहे. पण आपण जेव्हा विक्रेते असू किंवा आपण मगाशी बघितलं तसं आपण जर ठराविक सेवांचा पुरवठा करणार असू तर या ठिकाणी मात्र विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये फक्त करपात्र मालाच्या विक्रीवरच आपल्याला 1% भरायचा आहे. हा एक मोठा फरक आहे की उत्पादकांना करपात्र अधिक करमाफ दोन्हीवरती 1% दराने कर भरावा लागतो, पण विक्रेत्यांना मात्र फक्त करपात्र विक्रीच्याच 1% दराने कर भरायचा आहे. आता या कॉम्पोजिशन स्कीम मध्ये दुसरा वर्ग होता की जे केवळ सेवांचा म्हणजे रेस्टॉरंट सोडून अन्य सेवांचा पुरवठा करतात, ज्यांच्यासाठी 50 लाख टर्नओव्हरची मर्यादा ऍप्लिकेबल आहे. यांच्यासाठी 6% कराचा दर आहे. मात्र हा कराचा दर हा करपात्र अधिक करमाफ या दोन्ही मालाच्या विक्रीवरती किंवा दोन्ही प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीवरती आपल्याला लावावा लागेल. त्यामुळे वर्ग क्रमांक 1 साठी 1%, 5% हे 2 दर आहेत. तर दुसरा जो वर्ग आहे की जे फक्त सेवांचा पुरवठा करतात त्यांच्यासाठी 6% हा कराचा दर सांगितलेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं की कॉम्पोजिशन स्कीम साठीचे दर कुठले कुठले होते. आता यानंतर आपल्याला ह्या कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारण्यासाठीच्या अन्य अटी कुठच्या कुठच्या आहेत किंवा कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारल्यानंतर कायद्यातल्या कुठच्या तरतुदींचं आपल्याला पालन करावं लागेल हे आपण बघूया. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारलेली व्यक्ती आपल्या गिऱ्हाईकाकडून जीएसटी कायद्याअंतर्गतचा कोणताही कर वसूल करू शकत नाही. म्हणजेच ज्यावेळी आपण आपल्या विक्रीचे बिल देऊ त्या बिलावरती आपल्याला कोणत्याही पद्धतीने जीएसटी आकारता येणार नाही. ते केवळ त्यावर मालाची निव्वळ विक्रीची किंमतच आपल्याला दाखवावी लागेल. आणि जर कॉम्पोजिशन स्वीकारलेला व्यापारी आपल्या बिलावरती सीजीएसटी एसजीएसटी सेपरेट चार्ज करत असेल, वेगळा वसूल करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कॉम्पोजिशन स्कीम घेतलेली व्यक्ती त्याला आपल्या बिलामध्ये जीएसटी वेगळा दर्शवता येणार नाही. कॉम्पोजिशन स्कीम खालचा जो कर आहे हा आपल्याला स्वतःच्या खिशातून भरायचा आहे. रेग्युलर स्कीम मध्ये आपण हा जो जीएसटी अंतर्गतचा कर आहे हा आपल्या गिऱ्हाईकाकडून वसूल करतो. मात्र कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आपण तो आपल्या स्वतःच्या खिशातून भरायचा असल्यामुळे तो आपण आपल्या गिऱ्हाईकाकडून वसूल करणार नाही.
कॉम्पोजिशन स्कीमचा सगळ्यात मोठा तोटा ज्याला म्हटलं जातं तो असा आहे की कॉम्पोजिशन स्कीम खालच्या व्यापाऱ्याला कोणत्याही पद्धतीचं इनपुट क्रेडिट म्हणजेच खरेदीवर आपण जो जीएसटी देतो किंवा आपण व्यवसायासाठी केलेल्या खर्चांवरती जो जीएसटी आपल्या सप्लायरला देतो त्याचा परतावा मिळत नाही. रेग्युलर स्कीम खाली जेव्हा आपण असतो तेव्हा आपण व्यवसायासाठी केलेली खरेदी व खर्च किंवा भांडवली वस्तूंची खरेदी यावर जो जीएसटी आपण भरतो त्याचा परतावा घेत असतो. मात्र कॉम्पोजिशन स्कीम निवडल्यावर मात्र आपण सवलतीच्या दराने कर भरणार असल्यामुळे आपल्या खरेदीवरचा, व्यवसायासाठी केलेल्या खर्चांवरचा आणि आपल्या भांडवली वस्तूंवरचाही कुठचाही परतावा अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला मिळणार नाहीये. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे किंवा आज कॉम्पोजिशन स्कीमचा सगळ्यात मोठा तोटा आहे की कॉम्पोजिशनच्या व्यापाराला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाहीये. ह्याच्या पुढची अट सांगितलेली जी आहे सरकारने ती अशी आहे की कॉम्पोजिशन स्कीम खाली व्यापाऱ्याने आपल्या प्रत्येक बिलावर कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन आउटवर्ड सप्लाईज असं वाक्य बिलावरती छापणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आम्ही कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारलेली असल्यामुळे आम्ही आपल्या गिराईकाकडून कुठल्याही पद्धतीचा कर जीएसटी कायद्याअंतर्गतचा वसूल करू शकत नाही. या पद्धतीचं वाक्य जे आहे हे आपल्या प्रत्येक विक्रीच्या बिलावरती छापणं आवश्यक आहे जेणेकरून गिराईकांची त्यामध्ये कुठेही फसवणूक होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जसं बिलांवरती छापायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाच्या प्रत्येक प्रमुख ठिकाणी किंवा व्यवसायाची जर काही अन्य ठिकाणं असतील, उदाहरणार्थ एखादं गोडाऊन असेल किंवा वेअरहाऊस असेल, त्या प्रत्येक ठिकाणच्या व्यवसायाच्या पाटीवरती महत्वाच्या दस्तऐवजांवरती सुद्धा कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन हे वाक्य छापणं आवश्यक आहे. त्यामुळे या दोन अटींची पूर्तता कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारलेल्या व्यापाऱ्याला करणं आवश्यक आहे. ह्याच्या पुढची आणि महत्वाची अट अशी आहे की ज्या वेळेला आपण कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारतो, कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारल्यानंतरही रिव्हर्स चार्ज अंतर्गत आपल्याला कर भरणं आवश्यक आहे. आता रिव्हर्स चार्ज म्हणजे काय आहे तर उदाहरणार्थ ज्यावेळी मी एखाद्या गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीची सर्व्हिस घेतो त्या सर्व्हिसवरती मला टॅक्स भरावा लागतो. आता आपण मगाशी बघितलं की कॉम्पोजिशन व्यापाऱ्याला कुठल्याही पद्धतीचं इनपुट क्रेडिट मिळत नाही म्हणजेच परतावा मिळत नाही. तसंच रिव्हर्स चार्ज अंतर्गत जो आपण कर भरू त्याचाही आपल्याला परतावा मिळणार नाही. त्यामुळे कायद्यामध्ये आता ज्या काही विशिष्ट वस्तू किंवा सेवा सांगितल्या आहेत त्या जर आपण खरेदी करत असलो किंवा त्या जर सेवा आपण घेत असलो, उदाहरणार्थ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, तर त्यावरती आपल्याला कर भरावा लागेल. म्हणजेच आपल्याला आपल्या खरेदीवरती किंवा खर्चांमधल्या काही गोष्टींवर कर भरावा लागेल. मात्र त्याचा परतावा देखील आपल्याला मिळणार नाही. आता ह्या वस्तू कुठल्या येतात तर प्रामुख्याने याच्यामध्ये गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी सर्व्हिस जी आहे जी आपल्याला लागू होते सामान्यपणे याचा समावेश होतो. ह्याच्या पुढची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारण्यासाठी निर्णायक ठरू शकते ती अट म्हणजे कॉम्पोजिशन स्कीम ज्या दिवशीपासून आपण स्वीकारणार आहोत अर्थातच फायनान्शियल आर्थिक वर्षाचा पहिला दिवस त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 मार्च 2020 या दिवशी आपल्याकडे जो काही शिल्लक माल असेल किंवा आपल्याकडे ज्या भांडवली वस्तू आपण घेतलेल्या असतील त्या वस्तूंवरील आपण जो काही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेला आहे त्याचा जीएसटीचा आपल्याला भरणा करावा लागेल. आता ही गोष्ट आपण शांतपणे समजून घेऊया. आपण जेव्हा रेग्युलर स्कीम मध्ये आधी रजिस्टर्ड आहोत आणि आता आपण कॉम्पोजिशन स्कीम मध्ये शिरणार आहोत. आता आपल्याकडे कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी जो काही शिल्लक माल आहे हा माल कुठून येतो तर आपण जी खरेदी केलेली असते त्या खरेदीतूनच येतो. आता ह्या खरेदी ज्यावेळी आपण केलेली असते त्याच वेळी या खरेदीसाठीचा जो काही त्याच्यावर आपण टॅक्स आपल्या सप्लायरला दिलेला असतो त्याचा परतावा आपण लगेच त्या महिन्यात घेतलेला असतो. आता इथून पुढे ज्यावेळी आपण कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारणार आहोत त्यामुळे आपण सरकारला याच्यावर या मालाच्या विक्रीवरती सवलतीच्या दराने कराचा भरणा करणार आहोत, कर देणार आहोत. त्यामुळे ज्यावेळी आपण ही वस्तू खरेदी केली होती त्यावेळी त्या खरेदीवरील जीएसटीचा जो काही बेनिफिट आपण घेतलेला होता त्याचा जो परतावा आपण घेतलेला होता तो साहजिकच आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे आपण व्यवसायासाठी केलेल्या खरेदीमधील जो काही माल शिल्लक असेल किंवा ज्या भांडवली वस्तूंवरचा परतावा आपण घेतला असेल त्या जर कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी शिल्लक असतील तर त्याच्यावरील जीएसटीचा भरणा आपल्याला कॉम्पोजिशन स्कीम घेण्यापूर्वी करायला लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी निर्णायक ठरू शकते कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारायची की नाही या निर्णयामध्ये. या ठिकाणी आपण कॉम्पोजिशन स्कीमच्या ज्या अन्य तरतुदी होत्या किंवा अन्य अटी होत्या त्या सगळ्या बघितल्या. आता ह्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे कॉम्पोजिशन स्कीम कुठपर्यंत लागू आहे किंवा कॉम्पोजिशन स्कीमचं पालन आपल्याला कुठपर्यंत करावं लागेल. तर जोपर्यंत आपला एकूण पुरवठा किंवा विक्री ही कायद्यामध्ये सांगितलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे, अर्थातच ज्या वेळेला आपण जर वर्ग क्रमांक 1 मध्ये असू उत्पादक, व्यापारी किंवा रेस्टॉरंट सेवा देणारे, ज्यावेळी त्या लोकांसाठी ज्यावेळी आपली एकूण विक्री ही ₹1.5 कोटीपेक्षा कमी असेल किंवा आपण जर अन्य सेवा देणाऱ्यांमध्ये समाविष्ट होत असू तर आपली आर्थिक वर्षातील एकूण विक्री 50 लाखाच्या पेक्षा कमी असेल तोपर्यंत कॉम्पोजिशन स्कीम आपल्याला लागू होईल. ज्या दिवशी आपली विक्री
ह्या दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होईल, किंवा आपण मगाशी ज्या ज्या अटी बघितल्या त्यातल्या कुठच्याही अटीची पूर्तता होणार नाही, त्यातल्या कुठच्याही अटीचं उल्लंघन होईल, त्या दिवशीपासून आपल्याला कॉम्पोजिशन स्कीमचा त्याग करावा लागेल, कॉम्पोजिशन स्कीम मधनं बाहेर पडावं लागेल. यानंतरची महत्वाची गोष्ट की या कॉम्पोजिशन स्कीम खाली भरावी लागणारी विवरण पत्रकं कोणकोणती आहेत. आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉम्पोजिशन स्कीम जेव्हा आपण घेतो त्यावेळी आपल्याला त्रैमासिक विवरण पत्रक भरावं लागतं, म्हणजेच दर तिमाही नंतर आपल्याला एक विवरण पत्रक भरावं लागतं, ज्याचं नाव आहे CMP 08. आता हे जर विवरण पत्रक आपण बघितलं तर हे अत्यंत सोपं आहे. ज्यावेळी आपण रेग्युलर स्कीम मध्ये असतो त्यावेळेला आपल्याला दर महिन्याला टॅक्सचा भरणा करावा लागतो, दर महिन्याला विवरण पत्रक भरावं लागतं. त्याच पद्धतीने खरेदीवरील परताव्याचे इनपुट टॅक्स क्रेडिटचे जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित मेंटेन करावे लागतात आणि ते रिटर्न मध्ये विवरण पत्रकामध्ये दाखवावेही लागतात. त्या उलट कॉम्पोजिशनचा व्यापारी जे विवरण पत्रक भरतो ते अत्यंत सोपं आहे. प्रत्येक तिमाही नंतर येणाऱ्या 18 तारखेपर्यंत आपल्याला हे विवरण पत्रक भरावं लागतं. उदाहरणार्थ एप्रिल, मे, जून या तिमाहीसाठीचं विवरण पत्रक भरण्याची अंतिम तारीख ही 18 जुलै ही असेल. या विवरण पत्रकामध्ये आपल्याला केवळ आपण महिनाभरामध्ये या तिमाहीमध्ये जी काही विक्री केलेली आहे, जी पुरवठा केलेला आहे ह्याचे आकडे द्यायचे आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीने बिल वाईज, इनव्हॉइस वाईज किंवा बिल वाईज तपशील जे आहेत ते द्यावे लागणार नाही. तिमाहीमध्ये केलेली एकूण विक्री ह्याचे फक्त तपशील द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे जर आपण रिव्हर्स चार्ज लागू होणाऱ्या काही वस्तू किंवा सेवांची खरेदी केली असेल, जसं गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीची सर्व्हिस आपण घेतली असेल, ट्रान्सपोर्टसाठीचं पेमेंट केलं असेल तर त्याचे तपशील द्यावे लागणार आहेत. बाकी हे विवरण पत्रक भरण्यासाठी अत्यंत सोपं आहे. दुसऱ्या प्रकारचं विवरण पत्रक जे कॉम्पोजिशन स्कीम घेतलेल्या व्यापाऱ्याला भरावं लागतं ते आहे GSTR 9A म्हणजेच वार्षिक विवरण पत्रक. आता आर्थिक वर्ष 2018-19 साठी हे वार्षिक विवरण पत्रक जे आहे हे भरणं आता याचा पर्याय उपलब्ध करून दिलाय, म्हणजेच हे विवरण पत्रक भरले नाही तरी चालेल. पण हे विवरण पत्रक भरणं का आवश्यक आहे, तर ह्या निमित्ताने आपण वर्षभरात केलेले जे काही व्यवहार आहेत किंवा आपण आयकर कायद्याअंतर्गत जी काही विक्री दाखवलेली आहे त्याचा ताळमेळ आपल्या GST साठीच्या विक्रीशी घेता येतो. ह्या विवरण पत्रकामध्ये आपल्याला कुठची माहिती भरायची असते तर वर्षभरात केलेल्या खरेदीचे तपशील. आपण आता बघितलं की विक्रीच्या विवरण पत्रकामध्ये आपण फक्त विक्रीचा एकच आकडा देणार होतो. मग वर्षभरात जी आपण खरेदी करणार आहोत त्या खरेदीचे तपशील आणि इतर सर्व व्यवहारांचे एकत्रित तपशील या वार्षिक विवरण पत्रकामध्ये आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळे हे वार्षिक विवरण पत्रक जरी आता भरणं पर्यायी असलं तरी ते भरणं अत्यंत आवश्यक आहे. आता कॉम्पोजिशन स्कीम खाली आपल्याला जे बिल द्यावं लागतं त्याला बिल ऑफ सप्लाय असं म्हणतात. तर ह्या बिलामध्ये कुठले कुठले तपशील असणं आवश्यक आहे ते आपण आता बघूया. तर कॉम्पोजिशन स्कीम जे बिल ऑफ सप्लाय म्हणजे विक्रीसाठी जे बिल इश्यू करेल त्याला बिल ऑफ सप्लाय असं नाव दिलंय. त्याच्यामध्ये मुळात व्यापाऱ्याचे नाव, पत्ता आणि आपला GST नंबर हा नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर बिलाचा अनुक्रमांक आपल्याला द्यावा लागेल. आता हा अनुक्रमांक अल्फान्यूमरिक म्हणजे अक्षरी आणि अंकी दोन्ही प्रकारचा असू शकतो, परंतु आपल्याला एका आर्थिक वर्षामध्ये एका अनुक्रमांकाचं बिल पुन्हा देता येणार नाहीये. ह्याचाच अर्थ जे डुप्लिकेट बिल जी एक प्रॅक्टिस आपल्या कधी कधी वापरली जाते ही इथे चालणार नाही. एका अनुक्रमांकाचं बिल एका वर्षामध्ये फक्त एकदाच इश्यू करता येईल, एकदाच देता येईल. त्यामुळे अनुक्रमांक सिरियली ठेवणं हे कॉम्पोजिशनच्या व्यापारासाठी आवश्यक आहे. दुसरी महत्वाची पुढची गोष्ट बिलावरती नमूद करणं आवश्यक आहे ती म्हणजे दिनांक किंवा बिलाची तारीख. त्यानंतर गिराहिकाचं नाव, त्याचा पत्ता आणि त्याचा GST नंबर हे देणं केव्हा आवश्यक आहे तर ज्यावेळी आपलं गिराहिक हे GST कायद्यामध्ये रजिस्टर्ड असेल त्याच वेळेला आपल्याला गिराहिकाचं नाव, पत्ता आणि त्याचा GST नंबर नमूद करायचा आहे. ज्यावेळी आपलं गिराहिक हे GST कायद्यामध्ये रजिस्टर्ड नसेल, म्हणजे जर आपण रिटेल लेव्हलवरती व्यापार करत असलो किंवा रेस्टॉरंट सारखी सेवा देत असलो की जी अनरजिस्टर्ड व्यक्तींना देतोय तर मात्र गिराहिकाचं नाव, पत्ता आणि GST नंबर नमूद करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवांचा तपशील आपल्याला द्यायचा आहे. आपण ज्या वस्तू किंवा सेवा देणार आहोत त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला द्यायचं आहे, त्याची क्वांटिटी, त्याचा दर आपल्याला नमूद करायचा आहे. त्यानंतर आपल्या पुरवठ्याची एकूण किंमत जी होती तीही आपल्याला आपल्या बिलावरती नमूद करावी लागेल. आणि त्यानंतर आपल्या व्यापाऱ्याची किंवा विक्रेत्याच्या अधिकृत प्रतिनिधीची सही त्या बिलावरती असणं आवश्यक आहे. आणि आपण जे मगाशी बघितलं की आपल्याला बिलावरती कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज, म्हणजेच आम्ही कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारलेली आहे आणि आम्ही आमच्या गिराहिकाकडून कोणत्याही पद्धतीने टॅक्स वसूल करू शकत नाही, हे वाक्य छापणं आवश्यक आहे. आता आपण जर बघितलं तर ह्यापैकी बऱ्याचशा गोष्टी ह्या सामान्यपणे आपल्या बिलावरती नमूद केल्या जातात. त्यामुळे GST कायद्याअंतर्गत काही वेगळं सांगितलेलं असं नाहीये. तर ज्या सामान्यपणे आपण बिलावरती जे तपशील नमूद करतो तेच आपल्याला नमूद करायचे आणि हे शेवटचं जे वाक्य आहे ते ऍडिशनली आपल्याला बिलावरती दाखवणं आवश्यक आहे. आता प्रत्येक वेळेला ज्यावेळी आपण विक्री करू त्या प्रत्येक विक्रीसाठी आपल्याला कॉम्पोजिशन स्कीम खाली आपण असलो तर विक्रीचं बिल द्यावं लागेल का, तर असं नाहीये.
मग कॉम्पोजिशन स्कीमच्या अंतर्गत विक्रीचं बिल केव्हा द्यावं लागणार नाही, यासाठी काही अटी सांगितलेल्या आहेत. यातली पहिली अट ती म्हणजे एका बिलाची रक्कम जी आहे, एका विक्रीच्या व्यवहाराची रक्कम ही 200 रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे. दुसरी महत्वाची अट ती म्हणजे आपला जो ग्राहक आहे, आपलं जे गिऱ्हाईक आहे, हे जीएसटी कायद्यामध्ये रजिस्टर्ड असता कामा नये. तिसरी अट ती म्हणजे ग्राहकाने बिल मागितलेले असता कामा नये. ह्याचाच अर्थ जर आपलं बिल 100 रुपयाचं आहे आणि जर गिऱ्हाईक आपल्याकडे बिल डिमांड करत असेल तर मात्र आपल्याला ते बिल इश्यू करावंच लागेल. आणि चौथी अट म्हणजे आपण दिवसभराच्या शेवटी संपूर्ण दिवसासाठी एक बिल बनवणार आहोत. ह्या चारही अटींची जर पूर्तता होत असेल तरच प्रत्येक वेगळ्या विक्रीसाठी वेगळं बिल देण्याची आवश्यकता नाहीये. ह्या चार अटी कुठच्या आहेत? पहिली म्हणजे आपल्या एका बिलाची रक्कम जी आहे 200 रुपयापेक्षा कमी आहे. याचाच अर्थ जर आपलं बिल एका विक्रीच्या व्यवहाराचं हे 200 पेक्षा जास्त रकमेचं झालं तर त्यासाठी आपल्याला वेगळं बिल बनवावं लागेल. पण 200 रुपयापेक्षा कमी जर असेल, त्यानंतर आपलं गिऱ्हाईक, आपला ग्राहक जीएसटी कायद्यामध्ये रजिस्टर्ड नसेल, आपला ग्राहक बिल मागतही नसेल आणि जर ह्या सगळ्या बिलांसाठी किंवा या सगळ्या विक्रीसाठी दिवसभराच्या शेवटी आपण एक इनव्हॉइस तयार करणार असू, दिवसभराचं एकच बिल तयार करणार असलो तर मात्र आपल्याला प्रत्येक विक्रीसाठी वेगवेगळं बिल देण्याची आवश्यकता नाहीये. आतापर्यंत आपण कॉम्पोजिशन स्कीम साठीच्या अटी काय काय होत्या, त्यानंतर पात्र व्यक्ती कोण होत्या, अपात्र व्यक्ती कोण होत्या, त्यासाठीचे काही तरतुदींची पूर्तता करायला हवी होती, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता थोडं कॉम्पोजिशन स्कीमचे फायदे काय आहेत हे आपण बघूया. आता सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे आपल्याला बिलं जी बनवायची आहेत, विक्रीची इनव्हॉइसेस तयार करायची आहेत, ह्यामध्ये आपल्याला थोडा सोपेपणा येतो, सुलभता येते. ह्याचं कारण म्हणजे आपण जरी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करत असलो तरी या प्रत्येक वस्तूंचे वेगवेगळे जीएसटीचे दर आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये, किंवा प्रत्येक वस्तूंसाठी वेगवेगळे जीएसटीचे दर, त्याचे वेगवेगळे एचएसएन कोड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे बिलं तयार करण्यामध्ये आपल्याला थोडी सुलभता येते. त्याप्रमाणे दुसरा फायदा असा की आपल्या कराचा दर कमी आहे आणि विवरणपत्रक तिमाही आहे. आता विवरणपत्रक तिमाही असल्यामुळे टॅक्सचा भरणा देखील तिमाही करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायासाठी आपल्याला कमी वर्किंग कॅपिटल लागतं. रेग्युलर स्कीम मध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला कराचा भरणा करावा लागतो. त्याउलट कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आपल्याला 3 महिन्यांनी एकदाच कराचा भरणा करायचा आहे. त्याप्रमाणे कराचे दर जे आहेत तेही आपण बघितले 1%, 5% किंवा 6%. तेही कमी असल्यामुळे आपल्या व्यवसायासाठी आपल्याला कमी वर्किंग कॅपिटल लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला वेगवेगळी आणि गुंतागुंतीची विवरणपत्रक भरण्यापासून आपल्याला सूट आहे. आपलं तिमाही विवरणपत्रक आपल्याला एकच भरायचंय, ज्यामध्ये कुठेही आपल्याला बिल वाईज तपशील जे आहे ते द्यायचे नाहीये. आपल्या एकूण विक्रीचा एकच आकडा आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. त्याउलट रेग्युलर स्कीम मध्ये जर आपण असलो तर आपल्याला बिल वाईज तपशील द्यावे लागतात किंवा आपल्या खरेदीवरच्या परताव्याचेही तपशील आपल्याला द्यावे लागतात, ते या ठिकाणी द्यावे लागणार नाही. आपण बघितलं की आपल्याला कुठचाच परतावा मिळत नसल्यामुळे किंवा आपल्याला परतावा ह्याच्यात घ्यायचा नसल्यामुळे आपले जे अकाउंट्स आहेत किंवा दस्तऐवज बनवणार आहोत ह्यामध्येही आपली थोडी सुलभता राहते. कारण यासाठी आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटच्या साठी ज्या प्रोव्हिजन्स लागू होतात, ज्या तरतुदी लागू होतात, त्या आपल्याला लागू होत नाहीत आणि त्यामुळे अकाउंट्स मेंटेन करण्यामध्ये आपल्याला थोडा इझीनेस येतो, थोडी सुलभता येते. आणि त्याचप्रमाणे कायद्यामध्ये ज्या अन्य क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या तरतुदी आहेत, उदाहरणार्थ जीएसटीचं ऑडिट असेल किंवा आपल्याला इनव्हॉइसिंग मधल्या काही प्रोव्हिजन्स असतील, तरतुदी असतील, त्यामधूनही कॉम्पोजिशनच्या व्यापाराला सूट मिळते. हे काही कॉम्पोजिशनचे फायदे आहेत. आता जसे कॉम्पोजिशन स्कीमचे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत, ते आपण बघूया. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे आपण मगाशी पण बघितलं होतं की कॉम्पोजिशन स्कीम स्वीकारल्यानंतर आपल्याला आपल्या खरेदीवरती किंवा खर्चावरती भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या व्यवसायासाठी केलेली खरेदी, खर्च आणि भांडवली वस्तू यांच्या खरेदीवर आपल्या सप्लायरला जो जीएसटी बिलामधून देतो त्याचा परतावा आपल्याला कुठच्याही पद्धतीने मिळणार नाही. दुसरी कॉम्पोजिशन स्कीमचा तोटा असा होऊ शकतो की आपल्याला राज्याबाहेर विक्री किंवा पुरवठा करता येत नाही. त्यामुळे कारण आपण मगाशी बघितलं की जर आपण राज्याबाहेर विक्री करत असलो तर आपण कॉम्पोजिशन स्कीमच्या पर्यायापासून अपात्र होतो. त्यामुळे आपल्याला कॉम्पोजिशन स्कीम निवडली असता राज्याबाहेर विक्री करता येणार नाही. त्याच पद्धतीने ऑनलाईन आपल्याला आता माहिती आहे की डिजिटलायझेशन आपल्या देशामध्ये वाढतंय. त्यामुळे ऑनलाईन माध्यमांचा वापर करून अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात आपलं मार्केट वाढवू शकतात किंवा लांबच्या गिरायकापर्यंतही पोहोचू शकतात. पण जर कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय आपल्याला निवडायचा असेल, ती जर सवलत आपण घेणार असलो तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून कुठचीही वस्तू ची विक्री करता येणार नाही किंवा सेवांचा पुरवठा करता येणार नाही. आता इथे कराचा भरणा जो आहे आपल्याला स्वखर्चाने करायचा आहे. जेव्हा आपण रेग्युलर स्कीम मध्ये असतो तेव्हा जो काही कराचा दर असेल तो आपण समोरच्या व्यक्तीकडून वसूल करतो. मात्र कॉम्पोजिशन स्कीम खाली आपण आपल्या गिरायकाकडून कुठच्याही पद्धतीने कर वसूल करत नसल्यामुळे हा जो सवलतीच्या दराने आपण कर भरणार आहोत हा आपल्या स्वतःच्या खिशातून स्वखर्चाने भरावा लागेल.
आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जे उत्पादक आहेत किंवा सेवांचे पुरवठादार आहेत या लोकांना किंवा ह्या व्यक्तींना आपल्या करमाफ पुरवठ्यावरती देखील कर भरावा लागतो. जर आपण रेग्युलर स्कीम मध्ये असलो तर त्यावेळेला आपण आपल्या करमाफ पुरवठ्यावर कर भरत नाही. मात्र कॉम्पोजिशन स्कीमचा पर्याय निवडल्यामुळे उत्पादक आणि सेवा पुरवठादार यामध्ये व्यापाऱ्यांचा समावेश होत नाही. उत्पादक किंवा सेवा पुरवठादार यांना करमाफ पुरवठ्यावर देखील कर भरावा लागतो. आता आपल्यासमोर प्रश्न होतो, आपण कॉम्पोजिशन स्कीमची सगळी माहिती बघितली की कॉम्पोजिशन स्कीम निवडावी किंवा रेग्युलर स्कीम निवडावी ह्याचा निर्णय कसा घ्यावा. आता असा काही आपल्याकडे एक स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला किंवा सरळ फॉर्म्युला नाहीये की आपल्यासाठी कॉम्पोजिशन स्कीम किंवा रेग्युलर स्कीम कुठची स्कीम सुटेबल ठरू शकेल. पण कॉम्पोजिशन स्कीम निवडायची की नाही हे प्रामुख्याने काही विशिष्ट 3 गोष्टींवरती ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या वस्तू आपल्या व्यवसायामध्ये विक्री करतो किंवा ज्या सेवांचा पुरवठा करतो ह्यांचे जीएसटी कायद्याअंतर्गतचे दर किती आहेत आणि आपल्या एकूण उलाढालीमध्ये आपल्या एकूण व्यवसायामध्ये ह्यांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्या जो मार्जिन आहे याला आपण नफ्याची टक्केवारी म्हणतो ही किती आहे यावरही आपण कॉम्पोजिशन स्कीम निवडावी की रेग्युलर स्कीम निवडावी हे अवलंबून असतं. आणि त्यानंतर जीएसटी कायद्याअंतर्गत जेव्हा मी रेग्युलर स्कीम मध्ये राहतो त्यामुळे त्यावेळेला त्या कायद्याची पूर्तता करण्यासाठीचा जो काही खर्च असेल म्हणजे रिटर्न भरावे लागणार असतील किंवा जे रेकॉर्ड मेंटेन करावे लागणार असतील त्यासाठी जे खर्च येत असतील ह्या खर्चांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे आपण कॉम्पोजिशन स्कीम निवडावी किंवा रेग्युलर स्कीम निवडावी हे आपण आपल्या कर सल्लागाराबरोबर चर्चा करूनच ठरवायचं आहे. मात्र त्यामध्ये ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं महत्वाचं ठरतं. आता आपण एक छोटं उदाहरण बघूया की ज्यामध्ये आपण कॉम्पोजिशन स्कीम किंवा रेग्युलर स्कीम कशी आहे आपल्याला लक्षात येईल. आता या ठिकाणी आपल्याला करमाफ खरेदी विक्रीची किंमत आपण दाखवलेली आहे की जी 100 रुपये आहे जी दोन्हीकडे सारखीच आहे. आपण सुरुवातीला रेग्युलर स्कीमच्या अंतर्गत जो व्यवहार होईल तो बघूया आणि त्यानंतर त्याच किमती किंवा तेच उदाहरण घेऊन कॉम्पोजिशन व्यापाराचं काय होईल ते बघूया. तर ह्या दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्या करपात्र खरेदीची जी किंमत आहे ती 100 रुपये आहे. त्याच्यावरती आपण जो जीएसटी देणार आहोत तो 18 रुपये समजा ह्याचा रेट असले या ठिकाणी 18% हा रेट मी गृहीत धरलेला आहे. त्यामुळे आपली एकूण खरेदीची किंमत रेग्युलर स्कीमच्या अंतर्गत किती होईल तर ती 100 रुपयेच होईल. ह्याचं कारण का तर जरी आपण आपल्या सप्लायरला 118 रुपये देत असलो तरी सुद्धा यामध्ये आपण जो जीएसटीला देणार आहोत त्याचा पूर्णपणे परतावा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या खरेदीची रक्कम जी आहे ही 100 रुपयेच ठरेल. आता आपली विक्री किंमत जी आहे विदाऊट टॅक्स म्हणजे कराची जीएसटी आपण जो समोरच्या गिरायकाकडून वसूल करणार आहोत तो कन्सिडर न करता तो गृहीत न धरता आपली विक्रीची किंमत जी आहे 127 रुपये या ठिकाणी होते. याच्यावरती जर आपण 18% दराने कर काढला तर त्याची एकूण रक्कम जी आहे 23 रुपये किंवा 23.89 म्हणजे 24 रुपयांच्या आसपास ती जाते. म्हणजे आपल्या विक्रीची एकूण किंमत, आता मी इथे एमआरपी धरून कॅल्क्युलेशन केलं असल्यामुळे बॅक वर्किंग केलेलं आहे की जर 150 रुपये एमआरपी असेल आणि त्या वस्तूवर 18% दर लागू असेल तर त्या वस्तूची बेसिक विक्रीची मूळ किंमत जी आहे ती 127 रुपये होते आणि त्याच्यावरती 24 रुपये आपण कर आकारतो म्हणजे त्या वस्तूची एकूण किंमत 150 रुपये होते. आता ह्यावर आपण कर किती भरणार आहोत तर आपण गिरायकाकडून जीएसटी म्हणून 18% दराने 23.89 म्हणजे 24 रुपयाच्या आसपास रक्कम गोळा केलेली आहे. यामध्ये ह्या 23.89 मधून आपण जो खरेदीवरती जीएसटी दिलेला होता त्या 18 रुपयाची वजावट आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला निव्वळ 5.89 इतकाच कर भरावा लागणार आहे. आता ह्या उलट कॉम्पोजिशनच्या व्यापाराचं उदाहरण घेऊया. आता आपण जेव्हा खरेदी केली ती खरेदीची मूळ रक्कम 100 रुपये होती. कॉम्पोजिशनचा व्यापारही ज्यावेळी त्याच्या सप्लायरकडून माल खरेदी करेल त्याही वेळी त्यालाही जीएसटी द्यावा लागणार आहे तो 18 रुपये होता. या ठिकाणी कॉम्पोजिशनच्या व्यापारासाठी खरेदीची एकूण किंमत ही 118 रुपये होईल. ह्याचं कारण तो जो जीएसटी आपल्या सप्लायरला देतोय त्याचा परतावातला मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्या खरेदीवरील जो आपण जीएसटी भरणार आहोत ही आमची कॉस्ट होती, तोही आमचा खर्च होतो. त्यामुळे या उदाहरणामध्ये आपली एकूण खरेदीची किंमत जी आहे 118 रुपये होईल. आता आपण जी विक्री किंमत आपण विक्री करणार आहोत ती या ठिकाणी मी मुद्दामच एमआरपी बेसिसवर कॅल्क्युलेशन आपण घेतल्यामुळे 150 रुपये एवढीच ठेवलेली आहे. आता या ठिकाणी आपण किती दराने कराच्या दराने कर भरणार आहोत. आपल्याला माहिती आहे की व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये 1% दराने आपण कर भरतो. त्यामुळे अर्थातच 150 रुपयावरती 1% म्हणजे 1.5 रुपये इतका कर आपण भरणार आहोत. आता जर आपण बघितलं की ह्या उदाहरणामध्ये आपण रेग्युलर स्कीम मध्ये असताना 5.89 इतका कर भरला तर कॉम्पोजिशन स्कीम निवडलेल्या व्यापाऱ्याने फक्त 1.5 इतकाच कर भरलेला आहे. त्यामुळे मगाशी आपण जो वर्किंग कॅपिटलचा मुद्दा डिस्कस केला त्यामध्ये रेग्युलर स्कीम मध्ये थोडं जास्त वर्किंग कॅपिटल लागू शकतं कॉम्पोजिशन स्कीमची तुलना करता. पण नफ्याची टक्केवारी जेव्हा आपण लक्षात घेतो यावेळी आपण नफा इथे जो कॅल्क्युलेट केलेला आहे आपल्या खरेदीवरील रक्कम आणि विक्रीवरील बेसिक रक्कम ह्यातला फरक तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या नफ्याची टक्केवारी या उदाहरणामध्ये रेग्युलर स्कीम मध्ये जास्त ठरते.
त्यामुळे फक्त वर्किंग कॅपिटल हा एकच मुद्दा नाहीये, जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्या व्यवसायातल्या वस्तूंचे दर, त्याप्रमाणे आपल्या नफ्याची टक्केवारी, वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट आणि आपल्याला जीएसटी कायद्याअंतर्गतच्या तरतुदींची पूर्तता करण्यासाठी जे काही खर्च येतील, अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी, रिटर्न फायलिंगसाठी जे खर्च येतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कॉम्पोजिशन स्कीम निवडायची की रेग्युलर स्कीम निवडायची हे ठरवावं लागेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कर सल्लागाराबरोबर चर्चा करून आपल्या व्यवसायाचं स्वरूप प्रत्यक्ष आकडेवारीमध्ये मांडूनच हा निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला कॉम्पोजिशन स्कीमची जी निवड करायची त्यासाठीचा जो अर्ज भरायचा आहे त्याची अंतिम तारीख 30 जून आता झालेली आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने 31 मार्च जी पहिल्यांदा मुदत होती ती वाढवून 30 जून केलेली आहे. त्यामुळे 30 जूनच्या पूर्वी आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की या आर्थिक वर्षासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षासाठी आपण कॉम्पोजिशन स्कीम निवडणार आहोत किंवा रेग्युलर स्कीम निवडणार आहोत. धन्यवाद.